स्वामी समर्थ भक्त हो. श्री स्वामींच्या अनेक कथा, अनुभव आणि प्रचिती ज्या सत्यात उतरल्या आहेत, जे सत्य अनुभव आहेत, तेच मी इथे कथन करत असते. अनेक भक्त माझ्याशी जोडलेले असतात आणि त्यांच्याशी माझा संपर्क झाल्यानंतर त्यांच्या ज्या सत्य अनुभवाच्या कथा आहेत ते मला सांगतात आणि त्याप्रमाणे मी त्या तुमच्यापर्यंत पोचवते. स्वामी कधीच कोणाच्या बाबतीत निर्दयी होत नाहीत आणि त्यामुळेच स्वामी सगळ्यांच्या पाठीशी कसे उभे असतात हे आपल्याला सगळ्यांना अनुभवातनं येतच. असेच एक भक्त आहेत, ते सांगतात की 1978च्या मे महिन्यात नानांची म्हणजे बहुतेक त्यांच्या वडिलांची तब्येत फार ढासळली होती आणि त्यात त्यांचा नंबर 2चा भाऊ याला प्लॅन्चेटचा नाद होता. त्यावेळी त्याने 2-4 आत्मे म्हणजे मृतात्मे बोलावून नानांच्या मृत्यूची तारीख 26 मे 78 अशी काढली. म्हणजे त्यांनी काहीतरी 78 मधली 26 मेची तारीख दिली. आईने सुद्धा अंगात येणाऱ्या समाजनींना विचारून पाहिले तेव्हा त्यांनीही मेचा शेवटचा महिना चांगलाच नाही आहे असं सांगितलं. त्यांचे एक मित्र नाथपंथीय होते, त्यांना सुद्धा त्यांच्या नानांची पत्रिका दाखवली तेव्हा त्यांनी सांगण्यास सुरुवात केलं की त्यांचा आवाज खोल जाईल, हातापायांच्या रक्ताच्या गाठी होतील आणि नजर कमी होत जाईल आणि शेवटी 26 मे हा त्यांचा शेवटचा दिवस असेल असं त्यांनी सांगितलं. आणि ते ऐकल्यानंतर यांचं खूप मन बेचैन झालं आणि त्यांच्या नानांची इच्छा होती की 4 मुलांची लग्ने झाली आहेत, आता सगळ्यात शेवटचं धाकटा भाऊ आहे, त्याचं सुद्धा लग्न त्यांच्यासमोर व्हावं. परंतु हे भक्त खूप खचून गेले होते. शेवटी 23 मेला हे जे भट आहेत त्यांच्या मठात गेले आणि त्यांनी श्री स्वामींना साकडे घातले मठात जाऊन की 24 आणि 25 आणि 26 या दिवशी मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे आणि बाबाचे लग्न होईपर्यंत नानांचा मृत्यू पुढे ढकलावा अशी त्यांनी गुरु दत्तांना विनंती केली. त्यानुसार त्यांनी 24 आणि 25ला श्री गुरुचरित्राचं पारायण सुरू ठेवलं. तारीख 25ला त्यांनी बाबाला हा सर्व वृत्तांत कथन केला की मी पारायण करतो आहे, उद्या 26 मे आहे, ती नानांची शेवटची तारीख असण्याची शक्यता आहे, परंतु नानांचे काहीही हो, माझे पारायण पूर्ण होईपर्यंत डॉक्टरला बोलवायचे नाही असा आदेशच जणू या भक्तांनी त्यांच्या धाकट्या भावाला दिला. 26 मे रोजी पहाटे 4 वाजता हे भक्त श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आणि शेवटचे अध्यायही जास्त होते. 8:30च्या सुमारास त्यांच्या नानांनी डोळे फिरवले, अंग थंड पडत चालले. त्यामुळे त्याचे धाकटे भाऊ आणि त्यांच्या आई गडबडून गेले. पारायण चालू असताना त्यांच्यासुद्धा ही लक्षात आली गोष्ट की असं काहीतरी होतं आहे व त्यांनी फुलपात्राचा आवाज करून त्यांच्या धाकट्या भावाला जवळ बोलवलं. त्याला विभूती आणि तीर्थ देऊन ते नानांना द्यायला सांगितले. थोड्या वेळाने त्यांच्या आई आणि बाबा यांच्या हालचालीवरून नानांची तब्येत स्थिरावली असल्याची त्यांना जाणीव झाली आणि शांत मनाने त्यांनी पुढे पारायण सुरू ठेवले. म्हणजे पहा, तीर्थ आणि अंगारा लावल्यानंतर त्यांच्या वडिलांची तब्येत थोडी स्थिरावली आणि सुमारे 12 वाजता त्यांचं पारायण संपलं, आरती झाली. त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे नानांना विभूती लावली, तीर्थ दिलं आणि ते कपडे बदलण्यासाठी आत गेले. त्याच वेळेस बाहेरच दरवाजामध्ये एक कफनाधिकारी म्हणजे कफन धारण केलेला कफनाधिकारी आणि दाढीवाला, हातात कमंडलू घेतलेला साधू श्री गुरुदेव दत्त असे म्हणत उभे राहिले. परंतु आई नानांच्या आजाराने खूप थकली असल्यामुळे त्या भरात तिने त्या साधूला पुढे जायला सांगितले. ते कानावर माझ्या पडताच मी लगेचच कपडे बदलून आईला त्याही अवस्थेत ओरडून सांगितले की आई त्यांना थांबव, ₹1.25 आणि साखर दे. म्हणजे या भक्तांनी आवाज देऊन त्यांना त्यांच्या आईला सांगितलं की असं असं तू कर. त्यांच्या आईने त्याप्रमाणे तसं केलं आणि ते साधू नंतर पुढे निघून गेले. परंतु ते साधू कुठे गेले हे पाहण्यास हे गडबडीने बाहेर आले. त्यांना असं वाटलं की नक्कीच आपल्या दारावरून पुढे गेले म्हणजे नक्कीच पुढच्या दारात असतील.
परंतु तसं काही झालं नाही. त्यांनी सगळा वाडा शोधला, आसपासचा परिसर बघितला, पण त्या वर्णनाची कोणतीच व्यक्ती दारात काय कुठेच दिसली नाही. ते अतिशय नाराज झाले. पण समाधानाचे भाग एवढाच होता की साक्षात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या दारात येऊन गेले ह्याचा त्यांना अर्थ लागला होता. ज्या अर्थी आपल्या दारात ते येऊन गेली त्या अर्थी आज नानांचा मृत्यू नक्कीच टळणार होता ह्याची खात्री त्यांना अगदी मनोमन पटलेली होती. आणि घडले सुद्धा तसेच. त्यांच्या नानांची प्रकृती सुधारली. त्या दिवशीचा त्यांचा मृत्यूही टळला आणि त्यांच्या भावाचे लग्न सन 1979 झाले. ते सुद्धा नानांच्या डोळ्यासमोर त्यांची इच्छा ती पूर्णही झाली. आणि त्यानंतर ते सांगतात, नाना 1982 सालापर्यंत होते. म्हणजे पहा भक्त हो, ज्यांचा मृत्यू 78 साली 26 मेला होणार होता, त्यांचा 1982 पर्यंत काहीही त्यांना झालेलं नव्हतं. अगदी छान व्यवस्थित ते जगले. ह्यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल स्वामी भक्त हो, गुरुदेव दत्त भक्त हो, की तुमची ललाट रेषासुद्धा बदलता येते बरं का. श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त यांची तुम्ही मनापासून भक्ती केली, मनापासून श्रद्धेने अंतःकरणाने त्यांना हाक मारली, त्यांच्यासमोर तुमची जर का कोणतीही समस्या असेल ती मांडली, तर जर एवढं मोठं म्हणजे एवढा मृत्यू समोर असताना सुद्धा, त्यांच्या वडिलांचा मृत्यू समोर असताना तो सुद्धा त्यांनी टाळला आणि त्याच्यासाठीच ते दारात येऊन गेले. तर तुमच्या आमच्यासारख्यांची काय कथा. आपल्या छोट्या छोट्या गोष्टी ते सहज अगदी टाळू शकतात. फक्त एकच गोष्ट करावी लागणार आहे. भक्त हो, अंतःकरणापासून हाक मारा स्वामींना. ते धावले नाही ना तर मग विचारा. येतातच ते धावून येतात. नेहमीच घराच्या बाहेर जाताना म्हणा, श्री स्वामी माझ्यासोबत चला, माझ्यासोबत राहा, मला सुखरूप घरी घेऊन जा आणि घेऊन पण या. पहा तुम्हाला याचा अनुभव, याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. भक्त हो, आता मी इथेच थांबते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच एक लाईक जरूर करा. तसाच या अनुभवाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना शेअर करा आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अशाच नवनवीन कथांचे व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. श्री स्वामी समर्थ.